बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप। रमेश आडसकर यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश। जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणाऱ्या आडसकरांनी आता अजितदादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारले असं बोललं जात आहे। उद्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह आडसकर यांचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश आहे। म्हणजे अजितदादांचे राष्ट्रवादी त्याच्यामध्ये प्रवेश आहे असं बोललं जात आहे। याच आडसकरांच्या प्रवेशामुळे अजितदादांचे राष्ट्रवादी अजून पॉवरफुल होणार हे निश्चित आहे। स्वर्गीय बाबुराव आडसकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मराठा साम्राज्य प्रस्थापित केलं होतं। त्यांच्या नावावर गेली 40 ते 50 वर्ष जिल्ह्याचं राजकारण ठरलं जात होतं असं या ठिकाणी बोललं जात आहे। कारण आडसकरांचा हाबाडा कोणाला बसणार त्याची नेहमीच चर्चा आणि उत्सुकता जिल्ह्याला असते। रमेशरावांनी आपल्या वडिलांचा वारसा सक्षमपणे चालवत या नावाची ताकद ही नेहमीच दाखवून दिली। मात्र दगाफटक्याच्या राजकारणामुळे रमेशराव आडसकर यांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक ही जिंकता आली नाही असं देखील बोललं जातं। मात्र या जिल्ह्यातील 5 लाखाहून मतदारांनी आडसकरांच्या नावावर विश्वास व्यक्त केला होता किंवा मग केला। आता आलेल्या विधानसभा झाली, या विधानसभेत भाजपने त्यांना उमेदवारी जर दिली असती तर आज ते आमदार दिसले असते असं बोललं जातं। परंतु ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळं आडसकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये किंवा मग कार्यकर्त्यांमध्ये तरी व्यक्त झाली अशी देखील चर्चा। नंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्याही ठिकाणी त्यांना दगाफटका झाला असं देखील बोललं जातं। कितीही संकटे जरी आली तरी आडसकर हे खचले नाही किंवा मग ते निराश झाले नाही। केज मतदारसंघ जो आहे ही जागा राखीव जर नसती तर केज मतदारसंघात आडसकरांच्या घराशिवाय आमदार होणं हे शक्य झालं नसतं अशी बोललं जातं किंवा मग अशी चर्चा ही मतदारसंघामध्ये असते। आता रमेश आडसकर हे पुन्हा एकदा नव्यानं राजकीय पर्वाला सुरुवात करतात अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। उद्या मंगळवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याचं कळतंय आणि त्यांच्याबरोबरच केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोडे व हरुणभाई इनामदार यांचा देखील प्रवेश होणार आहे। असे अनेक मतदारसंघातील नेते, त्यांच्या मतदारसंघातील जे सरपंच, अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। बीड जिल्ह्याच्या राजकारणात खरंच राजकीय भूकंप होणार का? मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।